तुम्ही डिनर डिप्लोमॅसी ऐकली असेल, पण मँगो डिप्लोमॅसी कधी ऐकली आहे का? नुकतंच बांगलादेशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील राजकीय अधिकारी आणि ईशान्य भारतातील मुख्यमंत्र्यांना तब्बल 1000 किलो आंब्याची भेट पाठवली. आपल्याकडे जसा हापूस आंबा फेमस आहे, तसाच तिकडे आंब्याची हरिभंगा ही जात फेमस आहे. पण असं करण्याचं कारण म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर युनूस प्रशासन सत्तेत आलं. त्यांनी भारतावर हसीनांचं प्रत्यार्पण मागितलं, पण भारताने कोणताही प्रतिसाद दिला नाही. बिमस्टेक परिषदेत नरेंद्र मोदी आणि युनूस यांची भेट झाली, पण त्याचा फारसा फरक पडला नाही. उलट बांगलादेशने चीन आणि पाकिस्तानशी जवळीक साधली. चीनमध्ये युनूस यांनी स्वतःला बंगालच्या खाडीचा रक्षक सांगत भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी चीनला आमंत्रण दिलं. त्यामुळे भारत नाराज झाला. दुसरीकडे बांगलादेशात हिंदूवरील अत्याचार. ढाक्यात एका हिंदू व्यापाऱ्याचा जीव घेतला आणि त्याच्या मृतदेहावर डान्स करण्याचा घाणेरडा प्रकार घडला. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशसोबत काही व्यापारी करार सुद्धा रद्द केले आणि त्याचमुळे मँगो डिप्लोमॅसीच्या माध्यमातून भारतासोबत पुन्हा एकदा मैत्री करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न सुरू आहे.